शपथ वहा, शपथ वहा. हॅलो, कार्लेकर साहेबांचा बंगला. हॅमलेटच्या बापाचं भूत बोलतो आहे. माफ करा, विठोबा बोलतो आहे. विठोबा, शुद्धीवर आहेस का तू? बाईसाहेब. हो हो, मीच बोलते. हे बघ, आम्ही इथे क्लबमध्ये आहोत. आत्ता मोठ्या साहेबांचा म्हणजे कळवणकरांचा फोन आला होता. अरे ऐकतोयस ना? हा होय बाईसाहेब. ते बाईंना घेऊन आपल्याकडे यायला निघालेत. 10-15 मिनिटात येतील. त्यांना आप्पांना भेटायचं रे. ते आहेत ना घरी? आहेत. इतक्यात कुठेतरी गेले असतील, पण येतीलच एवढ्यात. अरे त्यांना थांबायला सांग. हा हा. आणि आईला संध्याकाळचं औषध दिलंस का? हो, मगाशीच दिलं बाईसाहेब. अजिबात हालचाल करायची नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय. हा. काय हवं नको तू विचारत जा तिला. हा हा. आणि हे बघ, बाहेरचा हॉल व्यवस्थित आवरून ठेव. अप्पांनी केरकचरा करून ठेवला असेल बहुतेक. हा, साफ करून ठेवलाय बाईसाहेब. आणि कपाटात सरबताच्या बाटल्या आहेत ना, हा हा. त्यातल्या 3-4 बाटल्या फ्रीजमध्ये आणून ठेव. आम्ही येतोच आहोत शक्यतो लवकर. होय बाईसाहेब. हा, ठेव फोन. तालीम, पुन्हा तालीम. शपथ वहा, शपथ वहा, शपथ वहा. त्रस्त संबंधा, शांत रहा. वाह वाह, गणपतराव बेलवलकर. थेट गणपतराव बेलवलकर, 30 वर्षांपूर्वीचे. गाढवा, असं दांडगाई करून मला अकस्मात भूतकाळामध्ये रेटायचं नाही. हा, सांगून ठेवतो. परत बाहेर यायला त्रास होतो बाबा. आणि मूर्खा, जिवंतपणे तुला ही संबंध व्हायची अवदसा का आठवली रे? अप्पासाहेब, आपण विसरलात. अहो, मी हॅमलेट मध्ये संबंधाचं काम करतो आहे. त्याची जरा तालीम करीत होतो. बर, चालू ठेव तुझी तालीम, चालू ठेव. अप्पासाहेब, काय आता? हे भूताचं काम कसं करायचं हे जरा. अरे 70 उलटलेला माझ्यासारखा कुठलाही म्हातारा नजरेसमोर आण. नाहीतरी वय झालेली म्हातारी माणसं म्हणजे पिशाचच असतात. काय अप्पासाहेब? अरे तिकडच्या हाऊसिंग कॉलनीत नंबर लागत नाही म्हणून इकडे वावरत असतात, एवढंच. चाल, तुझी तालीम चालू. पण अप्पासाहेब, मला एक डिफिकल्टी आहे. काय आता? संबंध म्हणतो. हे बघा, पहिल्या अंकातल्या 5व्या प्रवेशात संबंध म्हणतो. त्या व्यभिचारी हलकट जनावरानं फसव्या शब्दांनी आणि कुटील डावांनी माझ्या सत्वशील राणीला जार कर्माला प्रवृत्त केलं. चंद्रसेना, असं नीच कर्म तिच्याकडून घडलं तरी कसं? अरे तर अप्पासाहेब, या शेवटच्या वाक्यात जोर कोणत्या शब्दावर द्यायचा? नीचवर, तिच्यावर का घडल्यावर? आता आमचे डायरेक्टर साहेब काय म्हणतात? नीचवर. मी म्हणतो तिच्यावर किंवा घडलं. आता आपणच सांगा, नेमका कोणत्या शब्दावर जोर देऊ ते. अरे प्रत्येकावर देऊन पहा. जो मोडेल तो सोडायचा, जो टिकेल तो धरायचा. काहीच लक्षात नाही आलं हो. अरे नाही येणार. ही भजी आता थंड होतील. त्या रामय्यानं ताजी काढून दिली होती. साहेब, रागू नका. आपण असं बाहेरून काहीतरी खायला आणता, हा, ते बाईसाहेबांना अजिबात आवडत नाही बरं. नाहीच आवडणार. त्याही गोष्टीचं मनन कर. कुठलाही जटिल प्रश्न उभा राहिला की माणसानं मनन करावं. म्हणजे वेळही निघून जातो आणि उत्तरही द्यावं लागत नाही. खरंय खरंय. या भज्याच्या गारगोट्या होण्यापूर्वी ही सरकारला जायला हवे. आणि हे तुला नको नको साहेब, नको. हे मनन करायला चांगले असतात. नाही, तसं नाही साहेब, पण आज माझा उपवास आहे. बर, मग चालू ठेव. तुझी तालीम चालू ठेव. सरकार. अप्पासाहेब, अहो अप्पासाहेब, ते मोठे साहेब येणार आहेत तुम्हाला भेटायला आत्ता. नाटका संबंधी काही चर्चा करायची आहे म्हणे. येऊ दे, येऊ दे. त्यांना देखील पुरून उरतील एवढी भजी करून दिलीत रामय्यानं. भवानी विलास हटेल. भवानीनं विलास केल्याचं
काकाने कधी ऐकलं होतं का? पण भजी मात्र चांगली करतो बर का. हा सरकार. तालीम, पुन्हा तालीम. प्रत्येक शब्दावर जोर द्यायचा, होय की नाही? चंद्रसेना असं नीच कर्म तिच्याकडून घडलं तरी कसं? हे? चंद्रसेना असं नीच कर्म तिच्याकडून घडलं तरी कसं? हे? चंद्रसेना असं नीच कर्म तिच्याकडून घडलं तरी कसं? हॅलो चंद्रसेना. विठोबा, आज भांग जास्त घेतलीस की काय? नाही बाईसाहेब. मोठे साहेब आले नाहीत ना अजून? नाही. आणि आप्पा? हा आप्पा आले आहेत ना. अरे त्यांना थांबायला सांगितलंस ना? हो सांगितलंय. हे बघ मीटिंग संपत आली आहे. हा. आम्ही निघतोच आहोत. हा. आणि सरबताच्या बाटल्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ना? फ्रीज मध्ये? अरे मगाशी नाही का तुला सांगितलं होतं? हा त्या तर मगाशीच ठेवल्या ना फ्रीज मध्ये. वेंधळा, चल ठेव फोन. वेंधळा? फ्रीज मध्ये सरबताच्या बाटल्या? फ्रीज मध्ये सरबताच्या बाटल्या? चंद्रसेना असं नीच कर्म फ्रीज मध्ये तिच्याकडून घडलं तरी कसं? चंद्रसेना मोठे साहेब आलेत वाटतं. आलो 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 आलो. या 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 साहेब या. कारलेकर अजून क्लब मधून आले नाहीत ना? नाही आताच मला बाईसाहेबांचा फोन आला होता, पण येतीलच एवढ्या. हा येतील इतक्या. खरं तर मला आप्पासाहेबांना भेटायचं होतं. आप्पासाहेबांना हा. भेटायचं. या 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 साहेब. बाईसाहेब या. आपण बसा, मी आप्पासाहेबांना बोलवतो. बसा बसा. बोला. आप्पासाहेब, अहो आप्पासाहेब. अरे बाबा. अहो मोठे साहेब आलेत, या लवकर. मोठे साहेब. नमस्कार आप्पासाहेब. नमस्कार नमस्कार. बसा बसा. प्रथम ओळख करून देतो. ही माझी पत्नी मिसेस कळवणकर. नमस्कार. नमस्कार. आम्ही जे नवीन नाटक हातावर घेतलंय ना, त्या नाटकामध्ये ही मल्लिकेचं काम करते आणि मी चंद्रसेनाचं. हा विठोबाई आमच्याकडे काम करतोय. आणि हो आप्पासाहेब, हे नाटक मी स्वतः डिरेक्ट करतोय. हा परवा पाहिलं ना मी. अरे विठोबा. जी आप्पासाहेब. विठोबा तुझ्या साहेबांचे साहेब आले आणि गाढवा तुझे डायरेक्टर देखील. मग काही चहा पाणी आणशील का? नाही आत्ता घेऊन येतो. असू द्या आप्पासाहेब. अहो होस्ट आल्यानंतर पाहू. तुझा विठोबा. जी साहेब. आप्पासाहेब, हा. आमची परवाची तालीम आपल्याला कशी वाटली? हा पण त्याआधी एक सांगतो. माझी नोकरी इंजिनियरची, पण नाटकाचा. अहो मी मुंबईला नोकरीला असताना आम्ही दोघंही 8 थिएटरमध्ये काम करीत होतो. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये हिला प्रथम पारितोषिक मिळालंय फिमेल रोलचं आणि मला डिरेक्शनचं. यंदा हॅमलेटची मोठी जबाबदारी हातावर घेतलीये. हो, आणि पूर्वी ह्यांनी हॅमलेटचा रोल सुद्धा केला होता. अगं हो, पण तो इंग्लिश प्रयोगात ना. हो हो. आप्पासाहेब, मी हे नाटक अगदी वेगळ्या तंत्रानं बसवणार आहे. अगदी वेगळी ट्रीटमेंट देणार आहे त्याला. शेक्सपियरची नाटकं आपल्याकडे झाली आहेत, पण खरा शेक्सपियर कोणाला कळाला असेल असं मला नाही वाटत. हा बरोबर आहे बरोबर आहे. आपण म्हणता ते कळायला जरा कठीणच आहे तो. बरं आप्पासाहेब, आपण 2 दिवस आमच्या तालमी पाहिल्या. लवकर निघून आलात म्हणून आपलं बोलणं झालं नाही. एकंदरीतच आपलं काय इम्प्रेशन झालं? वा छान चाललंय. उत्तम. मला वाटतं आप्पासाहेब आपण हॅमलेटमध्ये काम करीत होता. हा करीत होतो. मग आपल्या काही सूचना असतील तर? नाही नाही काही नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की गंगेनं कसं वाहावं हे ब्रह्मपुत्रेनं सांगू नये आणि ब्रह्मपुत्रेनं कसं वाहावं हे गंगेनंही सांगू नये. दोघीही एकाच पर्वतातून निघतात, एकाच समुद्राला मिळतात, पण दोघींच्या वाटा वेगळ्या, दोघींचे स्वभाव वेगळे. कुणी कुणाला काही सूचना करू नये. ईश्वर, आप्पासाहेब
अहो असं कसं म्हणता आपण? अहो हे नाटक सरकारी स्पर्धेला देणार आहोत आम्ही. अगदी टॉप प्रयोग व्हायला हवाय. होय की नाही हो? हो हो. होईल होईल. आपण थोडी भजी घेतो का? भजी? हा. अहो भवानी विलास हॉटेलचा हो रामय्या आहे ना, त्यानं काढून दिलीत. शी कसलं घाणेरडं ते दुकान. आणि मेला तो रामय्या. अहो तो रामय्या वर्षातनं एकदा तरी अंघोळ करतो की नाही कोणास ठाऊक. अहो मला देखील माहित नाही, पण भजी करतो आणि चांगले करतो हे मात्र नक्की. थोडे घेऊन पहा. नो थँक्स. आपण बसा. बस रागिणी. आप्पासाहेब, हा? मला असं वाटतं की आपल्याला आमची तालीम फारशी आवडलेली दिसत नाही. नाही तसं काय नाही, पण अहो हा? कदाचित आपलं नवीन स्टेज क्राफ्ट आप्पासाहेबांच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये. हा, बरोबर आहे, बरोबर. हा? नाही म्हटलं आमचं नवीन स्टेज क्राफ्ट तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये. Yes, ah. माफ करा, त्या गडणाने एका भजामध्ये मिरची घातलेली दिसते. तुमचं स्टेज क्राफ्ट वगैरे सगळं काही चांगलं आहे, पण तक्रार एकच आहे, पात्रांची भाषणं नीट ऐकू येत नाही. कोणी गुणगुणतो, कोणी फुटफुटतो, कोणी कुजबुजतो, अहो कोणी तर नुसताच फसफसतो. 700-800 लोकांना खडान खडा ऐकू येईल, समजेल असं कोणीच नाही बोलत. अहो अप्पासाहेब, हाच तर नवा जुन्यातला फरक आहे ना. अहो मुद्दाम मी हे नाटक सबड्यूट टोन मध्ये बसवून घेतलंय. आय डोंट बिलीव्ह इन शाउटिंग. येस. मला हे नाटक जुनाट पद्धतीचं मेलोड्रामॅटिक व्हायला नकोय. बरोबर आहे, बरोबर आहे आपण म्हणता ते. आपण थोडी भजी घेऊन पहा. भजी हा? नको. नको नको हो घ्या थोडी. नको. नको. खरं म्हणजे नाटकवाल्यांनी हा विषय वर्ज मानता कामा नये. आप्पासाहेब ती भजी वगैरे राहू द्या. खरं म्हणजे आम्ही आपल्याशी नाटकाच्या नेपथ्याबद्दल बोलायला आलोय. आप्पासाहेब आम्ही सगळं सिम्बॉलिक सेट मांडणार आहोत. म्हणजे बघा, जंगल असलं तर एक झाड किंवा झाडाची फांदी, दरबार असला तर फक्त एक सोनेरी खुर्ची, रात्र असली तर फक्त एक दिवा, आणि स्मशान असलं तर फक्त एक थडकं. आणि तेही वेगवेगळ्या लेवल्स वरती बरं का. हा म्हणजे बघा, वरच्या लेवलला जर जंगल असेल तर तिथे, वरच्या लेवलला जर दरबार असेल तर तिथे येईल दाराची एक मोठी चौकट. भिंती नाही का, नाही. फक्त मोठी एक चौकट. हा हा. आणि खालच्या लेवलला जंगल किंवा रस्ता, म्हणजे एक झाड किंवा दिव्याचा खांब. येस. आलं आलं लक्षात, आलं लक्षात. अरे विठोबा, ए विठोबा, जी अप्पासाहेब. अरे, काही थंड सरबत वगैरे घेऊन ये बाबा. एवढं गरम होतंय, साहेबांना बघ ना या सुटामध्ये. आत्ता येऊन येतं. राहू द्या आप्पासाहेब. अहो कार्लेकर आल्यानंतर पाहू. विठोबा तुझा. जी साहेब. आप्पासाहेब, नाटक हे नाटकीपणाच्या साखरदंडातून मुक्त व्हायला हवं असा मी एक प्रयत्न करणार आहे. अहो आपल्या लोकांना आपणच ट्रेन करायला हवं. हो नाहीतर काय. अहो लोकांच्या मनावर ही भूत फार पूर्वीपासून बसलेली आहेत. हो. तीही पक्की. खरंय आपण म्हणता ते. या भूतांना भयंकर वाईट सवय असते ती. स्मशान सोडून लोकांच्या मनामध्ये मक्काम करायचं. अप्पासाहेब, बोला. आपल्याला एक गोष्ट विचारू. हा हा विचारा ना. आपण गणपतराव जोशांना ओळखता? हा हा पाहिलंय मी त्यांना. माफ करा हा. पण गणपतराव, बालगंधर्व, केशवराव ही सगळी भाकड लिजेंड्स आहेत, एका विकृत मॉर्बिड समाधानासाठी निर्माण झालेली. अहो मी गणपतरावांची चित्रे पाहिली आहेत ना, त्याचं चरित्रही वाचलंय. आय डोंट बिलीव्ह यू वॉज अ ग्रेट ऍक्टर. अँड नॉट इव्हन अ गुड ऍक्टर. येस. आणि हो अप्पासाहेब, शिकारीतल्या हाकाऱ्यासारखी आरडाओरड करण्याची परंपरा इथूनच तर निर्माण झाली आहे. हो आणि काय तर म्हणे, काम करताना कायम दारू पिऊन भिंगलेले असायचे ते, आणि विंगेत आल्यावर लोक त्यांना सांगत आज अमुक प्रयोग आहे म्हणून. मी काय म्हणतो रागिणी, अगं गणपतराव दारू पित असतील किंवा गांजा ओढत असतील, ही बाब गौण आहे.
कलाकारांना अशा गोष्टीसाठी क्षमा करायला हवी. माझी सहनशक्ती संपली. मी चालते व्हा इथून. या क्षणाला चालते व्हा. गणपतरावांना क्षमा. मी सांगतो चालते व्हा इथून. अप्पासाहेब आपण अप्पा हे काय सांगलं तुम्ही? माझ्या आकाशातला प्रत्येक तुकड्यावर गणपतरावांच्या नावाचा शिक्का आहे. त्यांच्याविषयी हे शब्द. अरे, हे घर माझं नाही. तरीही मी सांगतो तुम्ही चालते व्हा इथून. अहो चला आता इथे एक क्षणही थांबायला नको. साहेब साहेब आपण ओल्ड इडियट, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. साहेब आपण जरा माझं ऐका साहेब. आय एम टेलिंग यू, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. साहेब मी काय म्हणतो साहेब 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 नले नले माझंच चुकलं. मी असं वागायला नको होतं. अप्पा तुम्ही अजून स्वस्त पडा जरा. अगं भानच राहिलं नाही मला. माझं घड्याळ हरवलं तेव्हापासून. अप्पा कृपा करून तुम्ही आज जा आतल्या खोलीमध्ये. जातो जातो बेटा जातो. सुद्धा सुद्धा तुम्ही राबवलं माझ्यावर. तुझ्यावरती रागवण्याचं काय कारण? मी अप्पांना ठेवून घेतलं इथे. अगं त्यात तुझं काही चुकलं नाही नलू. यू हॅव डन युअर ड्युटी. त्याचा काय परिणाम होईल हो? त्या माणसांचा असा अपमान झाला आपल्या घरामध्ये. आधीच ती माणसं फार आढ्यातीखोर आहेत. ती विसरायची नाहीत. काळजी करू नकोस तू नलू. अगं काही दिवस त्रास देतील ते. करीन मी सहन. कळवणकरांच्या रागवण्याची आता सवय झाली मला. पहिल्यांदा मला वाटलं दादा बहिणींच कुठेतरी चुकलं असेल. पण आता मला समजलंय या माणसांना सामावून घेणं किती कठीण आहे ते. ही माणसं जगणं असह्य करतात म्हणून लिहिलं होतं नंदुनी. खोटं नाही ते. वेगळ्या दुनियेत राहिलेली माणसं आहेत ती नलू. आपल्या जगाशी जमवून घेणं त्यांनाही अवघडच आहे. कारण कळली म्हणजे गोष्टी सहन करतात असं नाही सुद्धा कर. मला ना कळत नाही कुठवर जाणार आहे ते. मी बोलले नाही तुम्हाला पण परवा आप्पांनी सुभेदार साहेबांकडे 10 रुपये मागितले हो. अगदी भर रस्त्यात. काय पैसे मागितले? काहीही ताळतंत्र राहिलेलं नाही त्यांना. कुणाकडे पैसे मागतात, रस्त्यात कुठे अड्डा घालून बसतात, कुणाला काहीही बोलतात आणि कुठल्याही घाणेरड्या हॉटेलातून काही घरी घेऊन येतात. नशीब आपलं सुद्धा. नशीब आपलं की सुभाष आणि सुशील कॉन्व्हेंटमध्ये. नलू आपण लक्षात घ्यायला हवं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं. ते ठीक आहे हो. पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची? हे हे पाहिलं ना सगळ्यात घरभर त्या घाणेरड्या भज्यांचे तुकडे पडलेले ते. बरं बोलणं तरी धड आहे का? सारखी शिव्यांची सरबत्ती सुरू असते. घरातही कुठे फरकट दिलं आणि कुठे काय उचक दिल्याचा नेम नाही. परवा रखमा सांगत होती कपाटातल्या चंदन. सुधाकर हा कुठे लक्ष आहे तुमचं? काय झालं? परवा रखमा सांगत होती हा. कपाटातला चंदन घेतली गायब झाला म्हणून. मग भर शोधला तिने. हा. कुठे मिळाला असेल? कुठे मिळाला? मिळाला आप्पांच्या उशाखाली. अहो, विचारलं तिने त्यांना हा. तर म्हणतात तशी मला आवडतात हत्ती म्हणून घेतला मी. गोष्टी ना या थराला आणल्यात सुधाकर. सुधाकर 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 तुम्ही बोलत नाही. तुम्ही बोलत नाही पण तुम्हाला किती त्रास होतो ना याची जाणीव आहे मला. पण मी तरी काय करू? रेडियस का नलू? अगं आपण जमून घ्यायला हवं नलू. मागे माझ्या मनात एक विचार आला. बस तेच करायचं ठरवलं मी आता. गत्यंतर नाही आता दुसरं सुधाकर. काय काय ठरवलेस? त्या दोघांना पाठीमागच्या आउट हाऊस मध्ये ठेवायचं. एक खोली रिकामी आहे तिथे. अगं पण खोली स्वच्छ आणि नीटनेटकी करून ठेवू आपण. आईतर हल्ली बिछानालाच खिळलेली असते. तिची कॉट तिकडे न्यायला सांगते आणि आप्पांचं सामान. त्यांचं चहा पाणी जेवण खाट सगळं काही तिथे होईल. विठोबा विठोबा करेल सगळं सारं व्यवस्थित. पण त्यांना घरापासून अलग करायला हवं सुधाकर. नलू अगं इतकं खरंच कठोर व्हावं आपण? इलाज नाही दुसरा.
त्यांना सांभाळायची जबाबदारी आहे माझ्यावर आणि सांभाळेन मी. पण त्यासाठी तुमच्या सुखाची आणि संसाराची नासाडी नाही होऊ देणार मी. विठोबा जी बाईसाहेब. विठोबा, ती पाठीमागची आउट हाऊस मधली खोली साफ करून दे. हो. उद्यापासून आई आणि आप्पा तिथे राहतील. पण बाईसाहेब, मध्ये बोलू नकोस. उद्या आईची कॉट आणि आप्पांचं सामान तिथे नेऊन ठेव. त्यांचं चहा पाणी जेवण खाण सगळं काही तू तिथे करायचं. त्यांना काय हवं नको तू ते नीट बघत जा. आणि हो, रगमालाही सांगून ठेव. जा, अरे जा. सुधा, सुधा, माझं काळीच तुटतंय हो. आप्पा म्हणतील माझी बकरी रागवली माझ्यावर. रागवली. माझ्या घराचं घरपण मला राखायचंय सुद्धा. केवढ्या जबाबदारीचं ओझं तुम्ही शिरावर वाहता मला माहित आहे ते. तुम्ही दमून भागून घरी आल्यानंतर तुम्हाला जर सुखाचं समाधानाचं घर मिळालं नाही तर नाही सुद्धा. मला हे केलंच पाहिजे. अगं तुझी तब्येत बरी नाही, जरा आता विश्रांती घेत चल. आणि हो, काय करायचंय ना त्या आपण उद्या बघू, ठीक आहे? चल. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अहो, ऐकलं का? काय आता? मला जरा हात देता का? उठून बसते. पाणी देऊ का? किती वाजले असतील? कोणास ठाऊक. अहो, माझं घड्याळ हरवलं तेव्हापासून हा प्रश्न आता कायमचा बाद झाला. आता हिशोब फक्त दिवसांचा, तासांचा नाही.
सरकार, अहो आपलं वर्तन सुधारावं म्हणून सगळ्यांनी संगनमत करून हा ग्रंथ आपल्याकडे पाठवला, पण अजून पहिला अध्याय सुद्धा काही पूर्ण होत नाही. ठीक आहे, काय म्हणणं आहे सरकार आपलं? हसणार नसाल तर सांगते. हा. आज मला की नाही खूप बरं वाटते. हो, वाटलं तरी असं बोलायचं नसतं. सैतानाची पिल्लं वळसणीला बसलेली असतात, ती ऐकतात. ऐकू दे, दुसऱ्या वळचणीला देवाची पिल्लंही बसलेली असतीलच की. बर, मग आपण दोघांनी फिरायला जायचं का? हातात हात घालून एखाद्या बागेमध्ये? ईश्वर, अगं काय गाढव आहे मी. बाग म्हटल्यावरती मला आत्ता आठवण झाली बघ. सरकार, अहो तुमच्यासाठी मी एक गंमत आणली. मगाशी बाहेरून आलो तेव्हा. भजी नाहीत ना, त्या दिवशी सारखं रामायण व्हायचं. सोनचाफ्याची फुलं. भामते, अगं कसं ओळखलंस कसं तू? अहो, सोनचाफ्याची फुलं कधी लपून राहतात का? तुम्ही आल्यापासून खोलीभर सुवास दरवळतोय. या तुमच्या वाचण्यात मी विसरूनच गेले होते. पण काय हो, कुणाच्या बागेवर डल्ला मारला? अगं बाग कोणाचीही असली तरी फुलं देवाची असतात. प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीवर परमेश्वरानं सही केलेली असते. ते जाऊ द्या, इथे बसा पाहू. गेले काही दिवस माझ्या मनात एक विचार येतोय. हा सांगूनच टाकतो. आपण आता इथं राहू नये असं मला वाटतं. आपण मोरवाडीला जाऊन राहू, आपल्या गावाला. इथे त्रास होतोय तुला कावेरी? तुम्हाला कळत नाही का? कळतंय. या आडगळ घरामध्ये आपले बाळबिशाणे आले त्याच दिवशी सगळं काही स्पष्ट झालं. पण ही पोरं जरा सभ्य आहेत सरकार. तेव्हा त्याचा फायदा घेऊन आपणही आपल्याला काही समजत नाही असं दाखवावं आणि हाताला लागेल ती फांदी धरून लोंबकळत राहावं. हो, आता शहाणपणा आहे का? नको, या अवस्थेत माझी तब्येत काही सुधारायची नाही. आणि मोरवाडीला जाऊन सुधारेल? अगं तिथं असा मोठा डॉक्टर पाहायला सुद्धा मिळायचा नाही. न मिळो, कपड्यात शिरलेल्या कुसळ्यासारखं झालं होतं आपण दोघं. कुसळ्याचा काटा होण्या अगोदर बाहेर पडलेलं शहाणपणाने बरं. 9 दिवस केव्हा संपून गेले. आता पहिल्यासारखं एकत्र बसणं नाही, बोलणं नाही, थट्टा मस्करी तर नाहीच नाही, पण रागवणं सुद्धा नाही. 4 दिवस माणसाचं दर्शन सुद्धा होत नाही. अहो कामं असतात सरकार त्यांना, आपल्यासारखे रिकाम तिकडे नाहीत ते. कार्टीची किती धडपड चाललेली असते सकाळपासून आणि जावायच्या डोक्यावर तर डोंगरा एवढं ओझं. नेहमीची कामं, पाहुण्यांची वर्दळ, यातून काही थोडंसं दुर्लक्ष झालं तर मला वाटतं आपणही सांभाळून घ्यायला हवं. मला हे कळत नाही का? पण बाह्यात करी सगळं बरं आहे तोवरच आपण दूर व्हावं. आपण वाडीला गेलो, फार अंत पाहू नये त्यांचा. आपण वाडीला गेलो, दूर राहिलो म्हणजे त्यांच्या मायेला पारखं होण्याचा प्रसंगच येणार नाही. अहो, प्रेम टिकायला देखील माणसं दूरच असावी लागतात. खरं आहे सरकार, आपण म्हणता ते बरोबर आहे. अहो खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या मनातलंच बोलला. आपण मोरवाडीला गेलो तर सारं काही सुरळीत आणि सुखाचं होईल. नलू, माझं लाडकं कोकरू नाचत भागडत येईल माहेरी आपल्याकडे. अगं तिच्या त्या साहेबी कार्ट्यांना मोरवाडीच्या नदीमध्ये मी चांगलं बुचकळून काढणार आहे. मग नंदा शारदाही येतील माझ्या ठमेला घेऊन. सरकार, माझ्या मनातून सरकार ठमे जातच नाही हो. दिवस रात्र हाका मारत असते सारखी. आपण पोरीला माहेर द्यायला हवं सरकार. नातवंडांना अजून द्यायला हवं. काही ना काहीतरी द्यायला हवं सरकार. असा घेण्याचा सोर्स बंद करून आपलं चुकतं सरकार. भूतकाळाच्या डोहामध्ये पाय टाकून बसलेली वडाची झाडं होतो आपण. भूताटकी एकांताचा डेरा करून बसलेली. आपण यातून बाहेर पडायला हवं सरकार, बाहेर पडायला हवं.
हा बस ठरलं, मोरवाडीला जायचं. पण नशीब की तिथलं घर आपण अजून कोणाला देऊन टाकलं नाही. पण आता इतक्या वर्षानंतर अशी काय दशा झाली असेल कुणास ठाऊक. त्याची काळजी नको. हे घर सुटलं की माझा बिछानाही सुटेल. वाडीला गेल्यावर मी माझ्या हातानं भिंती लिंपीन, जमीन सारवीन, रंग देखील मीच देईन. एकदा का कमरेला पदर पोचला की खोपट्याचाही राजमहाल करेन मी. पण हां, आपण मात्र मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही की माझ्या अंगावर ओरडायचं नाही, आधीच सांगून ठेवते. आणि हो, माझी की नाही फार वर्षाची एक हौस आहे. आपण मागच्या अंगणाला छानसं कुंपण करून घेऊ आणि तिचे तुळशी वृंदावन बांधू. हाराचे पैसे आहेत अजून. अगं कुठे ठेवलेस कुठे ते? मला तर आठवण पण नाही त्याची. पेटी तिथे. हा 1500 रुपये आहेत अजून आपल्याकडे. शिवाय पाटल्या, 4 बांगड्या, 2 अंगठ्या, सगळं आपण मोडू आणि आपल्या शेतीसाठी अवजारं घेऊ, बैल घेऊ. पण तुम्ही स्वतः मात्र शेतकरी व्हायचं. हं? हो, काय काय सुंदर कल्पना आहे. उमरठ्यावर सोनसडा झाला की मी बैल घेऊन शेतावर जाईन, आकाशातल्या केशर कस्तुरीचा आस्वाद घेईन. मी स्टेजवर कधी गाणे म्हटले नाही, पण विहिरीवर मोठा चालवताना म्हणेन, मोठा चालवीन, नांगर धरीन, काय वाटेल ते करीन. आणि मग सूर्य माथ्यावर आल्यावर बांधावरच्या पाय वाटेने तू अशी माझी भाकरी घेऊन येशील. हा, पण तू स्वतः यायला आवाज कर का. हा, गड्या माणसासोबत जर पाठवलं ना तर विहिरी टाकून देईल मी त्याला. माझा राग फार कठीण आहे. काय तुला. हो हो, मीच येईन. हो, मीच येईन. आणि हे पहा, तुला जसं वृंदावन हवं तसं मला एक थिएटर हवं. थिएटर? बाहेरच्या पडवीला आपण थिएटर म्हणायचं. बर. तिथं मी माझी नाटकातली पुस्तकं ठेवेन आणि मला वाटेल तेव्हा मोठमोठ्यानं मी नाटकातली भाषणं म्हणत बसेन. चालेल? हा, मग कटकट करायची नाही, कांठाळ्या बसल्या म्हणून कुरकुर करायची नाही. कावेरी, कावेरी, हो कुठे लक्ष आहे? 50 वर्ष झाले कावेरी. तुला एक गोष्ट सांगायची मी विसरूनच गेलो. हा, आज सांगणार आहे ती. कावेरी, तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. ईश्या, या काही बोलायच्या गोष्टी असतात का? मला काय हे माहित नव्हतं. पण एक विचारू का? रागवणार नाहीत ना? मला सवती किती होत्या? हो, आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात राहणार. पण कावेरी, तुला सांगतो, तुला सवत कोणीच नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. बर, असं काय? पण काय हो, बायको मैत्रीण असू शकत नाही? असू शकते, असतेही. पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो कावेरी, पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असतं, पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शिडं उभारून 7 समुद्रात मुसाफरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावेत, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्र चांदण्याशी सोयरी करावी, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असा असावं कावेरी की पावला पावलावर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेत असताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तिथल्या हिरव्या निळ्या प्रकाशात प्रशांत पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत.
गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो आणि पराभवाचं सांत्वन देखील त्याला बंदरातच मिळतं. अशी आहे बंदराची महती, म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी. महती चांगली आहे हो, हा. पण तुमच्या या मैत्रिणीला सगळी गाठोडी इथेच ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. कावेरी, माझ्या आधी आणि माझं काय होईल? बंदरच नाहीसं झालं तर गलबताने जायचं कुठं? अहो, गंमत केली मी काही एवढ्यात जात नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. पण हा, आपलं मोरवाडीला जायचं नक्की ठरलं ना? ठरलं ठरलं ठरलं. मोरवाडीला जायचं नक्की ठरलं. मोरवाडीला का चोरवाडीला? आडवा, अशा कोट्या करायला हे काय नाटक कंपनीचं स्वयंपाकघर वाटलं होय रे तुला? आप्पासाहेब, नाटकवाल्यांची दुनिया म्हणजे कलंदरांची दुनिया. हा? पण नाटक कंपनीच्या स्वयंपाकघरात जेवढा सभ्यपणा होता ना, हा. तेवढा सभ्यपणा ह्या सभ्य लोकांच्या दिवाणखान्यातही सापडायचं नाही हो. जाऊ द्या, हे औषधं घ्या. हा. हे थोरल्या बाईसाहेबाचं आणि हे तुमचं. हे पेटी तुमची इथं राहिली. आम्ही पुन्हा शब्द घ्यायला जातो की आम्ही चोर नाहीत म्हणून. अरे पण गाढवा, आप्पासाहेब, मी आयुष्यात जर कसली चोरी केली असेल ना, तर ती फक्त नाटककारांच्या शब्दांची. बस याच्या पलीकडे. अरे पण तू चोरी केली असं कोण म्हणतंय? अहो, केली आहे असं कोणी म्हणत नाही, पण केली नाही असंही कोणी म्हणत नाही. जातो मी, बाईसाहेब. विठोबा, इथे गप्पा मारी तू करायलास? हे बघ, असताच लॉन्ड्री मध्ये जा, त्यांचे कपडे घेऊन ये आणि नेहमीप्रमाणे सुटकेस भरून ठेव. जी बाईसाहेब. आणि एवढं रडायला काय झालं तुला? किती दिवसांनी येते आमचं लाडकं कोकरू इकडे? नले, अगं आज आम्ही एक गंमत सांगणार आहोत तुम्हाला. आप्पा, हा? आज तुम्ही फिरायला नाही गेलात? अगं नाही गेलो. तुझ्या आईला अधून मधून लहर येते ना प्रेमाचे संवाद करण्याची. मग बसावं लागतं, हातात हात घेऊन काही गुलकंदी बोलणं करावं लागतं. अहो, हे काय बोलतोस सांगता? अगो बाई, जावई आलेच वाटतं. हा, आपण उठू नका, आपल्याला हालचाल करायला अजून सक्त मनाई आहे. काय शोधतेस बेटा कपाट? अगं आमचा कळकट मळकट संसार धरलाय त्यात. उगीच अंगावर धूळ घेऊ नकोस. काही हरवलंय का? माझ्या विणायच्या सुया सकाळपासून सापडत नाहीयेत. सगळं घर शोधते. उद्या आम्ही नाशिकला जाणार आहोत. जाता येता यांचा स्टाफ पूर्ण करून टाकेन म्हटलं. तुम्हाला सांगावं आणि सुया मिळतात का पाहावं म्हणून आले. नाशिकला जाणार आणि परत केव्हा येणार? हा अप्पासाहेब, 2 दिवसांनी आमच्या डिव्हिजनल इंजिनियरची बैठक आहे तिथे. आणि आमची ही गाठोडी? आप्पा, विठोबाला सांगून ठेवलेलं आहे, तो करेल सगळं सारं व्यवस्थित. बर, आम्ही घरामध्ये कुठेही हिंडायला काही हरकत नाही ना? तुम्हाला कोणी मनाई केली का आप्पा? हो, खरंच आप्पा, तुम्ही सकाळी तिथे पेपर वाचत बसला होतात ना हॉलमध्ये, तेव्हा कोणी आलं होतं का निरोप वगैरे घेऊन? नाही, यांचा एक शिपाई येणार होता. कोणीही आलं नाही. आणि ही तुमची ही पोलादी कपाटं फोडून एखादा दरोडेखोर पळाला असता तर कोणाला पताही लागला नसता. आई, तुझी ट्रंक इथे आहे का? हो. हे परवा तुझे कपडे पाठवले, त्यात चुकून सुया गेल्या असतील. बघ, याची किल्ली आहे का तुझ्याकडे? किल्ल्या हरवलेली कुलप आमची. थोडस ओढलंच ना तर कुलपच काय, कडी देखील बाहेर येईल. मी उघडून देऊ का ट्रंक तुला? नको, मी बघते इथेच. नलू, अगं राहू दे, मला वाटतं. राहू दे काय? एकदा मनाची खात्री करून घ्यायला नको? पहा, काय काय भरलाय तू या ट्रंक मध्ये? अगं, आमचा जुना बाजार आहे तो. नाही सापडत ना. अशी वेंदळी असू नले, ठेवल्या असशील कुठे आणि पाहतेस कुठे? अहो जावई, हा कसा? तुमची बायको म्हणजे आठवणीची खंदक आहे नुसती. लहानपणापासून काहीतरी हरवायचं आणि नंतर शोधत बसायचं. अहो यातच अर्ध आयुष्य गेलं असेल तिचं. अगं सापडतायत का?
हा? नाहीत ना लगेच विस्कटत बसू नकोस. नाही सुया नाही. आणखी काय हरवलंय का? नाही सुयाच तिकडेच असतील कुठेतरी. बर मग पहाटे निघणार. हो चला. चला चला तर चला. सुया सापडत नाहीत म्हणून जीव कासावी झाला दिसतोय काठीचा. पण मला हे कळत नाही ह्या ट्रंकेमध्ये कशा जातील त्या. अहो वस्तू हरवली म्हणजे जीव कासावीस होता आम्हा बायकांचा. पण आपल्या मोरवाडीला जायचा बेत तुम्ही सांगणार होतात ना. अगं त्या सुयाच्या दंगलीमध्ये आठवणच राहिली नाही मला. बरं झालं नाही सांगितलं ते. गावाला जाताना पोरीच्या डोक्याला शीण नको उगीच. खूप गारवा सुटलाय. हो मोरवाडीला गेल्यावर तुमच्यासाठी स्वेटर घेईन हो मी मिळायला. अप्पासाहेब हा हे तुमचे इस्त्रीचे कपडे. बाईसाहेबांना सांगितलंय स्वतःच्या हातानं कपाटात ठेवून दे म्हणून. हा तिथे कपाट ठेव. मगाची भांग उतरली वाटतं. जी चढलीच नाही ती उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अप्पासाहेब. पण माझं डोकं चढलं होतं ते चोरीच्या आरोपामुळे. चोरीचा आरोप? कसली चोरी झाली? अरे कुणावर चोरीचा आळ आला? नाही आज आमच्यावर आला, उद्या कोणावर येईल. गाढवा अरे काय नीट सांगणार आहेस का? कोणाची चोरी झाली विठोबा? कोणाला सांगायचं नाही म्हणून बाईसाहेबांना बजावलंय. हा. तुम्हाला म्हणून सांगतो, आज फार वाईट गोष्ट घडली या घरात. काय झालं? काय झालं? साहेबांचा सगळा पगार चोरीला गेला. हा? पगार चोरीला गेला? हो, साहेब दुपारी घरी जेवायला आले तेव्हा त्यांनी त्यांचं पैशाचं पाकिट गोदरेजच्या कपाटात ठेवलं. संध्याकाळी येऊन पाहतात तो पाकिट गायब. गायब? साहेब गायब. बाईसाहेबांना सगळीकडे शोध घेतला. सगळ्या नोकर माणसावर आरोप केले. जबान्या घेतल्या, झडत्या घेतल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. म्हणून म्हणतो, तुम्ही जर मोरवाडीला जायला निघालात ना, हे लोक तुम्हाला चोरवाडीला नेऊन पोचवतील. जातो मी, मला बॅग भरायची. किती वेंदळी माणसं आहेत ही. दारं उघडी टाकली असतील आणि शिरलं असेल कोणीतरी घरामध्ये. सरकार हा? तेवढ्यासाठीच आपल्या खोलीचा शोध घेतला तिनं. आपण चोरी केली, मी चोरी केली. आपण आज चोर ठरलो कावेरी, चोर. मी काय म्हणते, असा वेडावाकडा कयास करू नये. असं नाही व्हायचं. आई थंडी खूप पडली ग, शाल अंगावर घालू नको. नले मी चोरी केली असा संशय आला तुला? हो नले. तेवढ्यासाठीच तू कपाट आणि ट्रंक शोधलीस? हो तेवढेच साठी. नाही नाही माझ्या लाडका कोकरा, खोट सांग. नले नले मला सहन होणार नाही ते. खोट सांग, पण नाही म्हणून सांग. आप्पा मला खोटं बोलायची सवय नाही. मी चोरी केली असं खरंच वाटतंय तुला? आप्पा मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. अहो त्यांचे पैसे होते ते. असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नव्हता. तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते ना. पैसे चोरून तुम्ही तुमचा आणि माझे तोंड काढत आले आप्पा. मी पैसे चोरले? सांडाळली मी चोरले पैसे? मी काय म्हणते, असं रागवायचं नाही. वागवायचं नाही? पृथ्वीवरती गाफीलपणानं फिरणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचाही खून करून पाहणारी माणसं इथे वावरत असताना रागवायचं नाही? मी रागवणार नाही सरकार. आणि तिला माहित आहे माझ्या क्रोधाला पाय नाही, हात नाही, तुला पागळाय तो. रागवणार नाही सरकार, नाहीतरी काय उपयोग आहे त्याचा. मी रागवणार नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो, मी रडणार देखील नाही. डोळ्यात आसवं जमायला लागली तर खिळे मारून खाचा करण मी छत्रपती संभाजी महाराजांसारख्या
पण तुझ्यासारख्या आळाई समोर रडणार नाही मी चोरले पैसे, मी चोरले पैसे. तुम्ही चोरले, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले. नाले मी ए नाले मी अप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता ज्यानं गुलाल मुक्याप्रमाणे उधळून लावली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला अखेरी आपल्या पोरांच्याच घरामध्ये. परमेश्वरा मी सारा काही सहन केला असतं रे बाबा, पण हे मी काय म्हणते, सगळी नाती संपलीत आता आपल्यासाठी. आपण दोघच राहिलो एकमेकांसाठी, आपण दोघच. मी काय म्हणते, माझं ऐकायचं, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, माझं ऐकायचं, ऐकाल ना? मला काही समजत नाही सरकार. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. मी बरी असते तर क्षणभरही सहन केलं नसतं. नंदाच्या घरून जसं तुम्हाला घेऊन बाहेर पडले तशी या क्षणाला बाहेर पडले असते. पण या आजारपणामुळे मी आगतिक आहे, लाचार आहे. माझाच मला भरोसा वाटत नाही. म्हणून म्हणते, आजची रात्र आपण इथंच काढू. उद्या सकाळी कोणाला तरी बरोबर घेऊन आपण मोरवाडीला जाऊ. पण तुम्ही शांत राहायचं, ऐकायचं माझं. मी काय सांगते ते ऐकायचं माझं. मी आत्ता नलूकडे जाऊन येते. काय ते तिला स्पष्टच विचारते, बाई ग, तुझ्या मनात आहे तरी काय? आम्ही दोघंही हे घर सोडून जायला तयार आहोत, पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळी मारू नकोस बाई. मी तिच्या पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बये, आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. पण आमच्याबरोबर कोणाला तरी देऊन आमची मोरवाडीला पोचवायची व्यवस्था कर बाई. पुन्हा आमची थेरडी थोबाडं तुझ्या संसारात दाखवणार नाही. पण तुम्ही शांत राहायचं, डोकं फिरवून घ्यायचं नाही, ऐकायचं माझं. ऐकाल ना? मी बरी झाले की वाटेल तेवढे आयास आयास करीत, सुखा समाधानाचं देऊळ बांधीन माझ्या देवासाठी. आपण हे अमंगळ स्वप्न विसरून जाऊ. माझी कूस वाज राहिली असं समजते मी. पण तुमची साथ आहे तोवर मला कशाचीही पर्वा नाही. तुमचा हात हातात असताना वादळ वाऱ्यात तुमच्या पाठीशी मी दगडासारखी उभी राहीन. अंधारातून तुमच्यासाठी वाट काढेन मी. पण तुम्ही शांत राहायचं, ऐकायचं माझं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, ऐकाल ना? मी आत्ता नलूकडे जाऊन येते. अहो पण सरकार, तुम्हाला तर डॉक्टरांनी. माझी काळजी नको, भिंतीला धरून जाईन मी. काय ते मला समजलंच पाहिजे. आत्ता येते मी. कशासाठी जगतो तुम्ही? टू बी or not to be? That is the question. जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. दुनियेच्या उकिरड्यावर खरकटा पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या खळाशार डोहामध्ये, आणि करावा सगळ्यांचा शेवट एकाच प्रहारानं
माझा तुझा याचा आणि त्याचाही. तुझ्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला सर पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथं स्मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आपल्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिलाय ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडाचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं, कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं, कुणाच्या 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 मी काय म्हणते, माझं जरा ऐकायचं. काय सांगणार आहात सरकार? पोरीचा गैरसमज झाला होता हो. पाकिट कपाटातच सापडलं आत्ता एवढ्यात, पण पोर फार वावरून गेली होती. आपल्या हाराचे पैसे ट्रंकेत होते, तिला त्याचं काहीच माहित नव्हतं. तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि मुख्य म्हणजे ती थेरडी आहेत, म्हातारडी आहेत, रुडी पांगडी आहेत, बेवारशी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिलेली आहेत. त्यांच्या तोंडावर हे गलिच्छ आरोपाचं शेण फेकलं तर ते काय आपलं वाकडं करणार आहे? सरकार ह्या दीड दमडीच्या पुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याचीच नव्हे तर निरपराधी ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. कार्टे, मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, खाडीलकर, गडकऱ्यांसारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवले असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे उभे राहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षाही भाग्यवान ठरलेला हा रंगदेवतेचा पुजारी, आणि त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणानं तो असहाय्य झालाय म्हणून. आप्पा मला माफ करा आप्पा. तुमच्या लाडक्या खोकराला माफ करा. खबरदार चांडाळणी त्या शब्दाचा उच्चार करशील तर. माझं एक लाडकं कोकरू होत, पण आता कुठे आहे ते? ओजीरवाण्या कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता. खरं सांगायचं तर ते माझे पुरेच नव्हते. आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीवरच्या मातीमध्ये उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. पण खोटं, सगळं खोटं.
आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने. आप्पासाहेब आपण मी काय म्हणते माझं ऐकायचं जरा. मला आता नाही सहन होते. माझ्या छातीत कळ येते. पण मी जगणार आहे. मी खचले नाहीये हो. माझं ऐकायचं. आपण आजची रात्र इथेच काढू. उद्या सकाळी आपण मोरवाडीला जाऊ. तिथे गेल्यावर मी तुमच्यासाठी सरकार सरकार सारी स्वप्न अर्धवट सोडून मला ह्या स्वार्थी लोकांच्या स्वाधीन करून असं अकस्मातपणे जाणं तुला कसं जमलं कावेरी? कसं जमलं? तुम्ही हा न्याय केलात का सरकार? न्याय केलात का?